नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये नेहमीच काही ना काही ॲक्टिव्हिटीज आणि खूप चांगले कार्यक्रम होत असतात. पण यावेळेस मला डॉक्टर दत्तात्रय सर औंधकर आणि त्यांच्या मिसेस शोभाताई औंधकर ह्यांनी त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं होतं, कारण श्रीसुक्ताचा कार्यक्रम होता. आणि त्यामुळे अधिक मास महिना असल्यामुळे साधारणतः संवादिनी ग्रुपच्या आणि GB ग्रुपच्या अशा 30 ते 35 महिला त्यांनी घरी इन्व्हाइट केला होता. हा ग्रुप होता शीलाताई तिखे यांचा, की ज्यांना मी आई समान मानते आणि एक छान मैत्रीण पण मानते. तर त्यांचा हा GB ग्रुप म्हणून आहे. तर हा GB ग्रुप काय करतो, तर ह्या पूर्ण महिला बिझनेसमॅन वुमेन्स आहे. कोणाचं केटरिंग, कोणाचं वाळवणं, कोणाचं ज्वेलरी आणि कोणाची स्वतःची वेबसाईट डेव्हलपिंग, असे खूप सारे स्वतःचे बिझनेस आहे. पण ते जपून आज ह्या महिला प्रत्येक ठिकाणी जाऊन श्रीसुक्त करणं, संवादिनी ग्रुप चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करतात. म्हणजे नुसतंच बिझनेसमॅन महिला म्हणून स्वतः घोषित नाही करत, पण आपली संस्कृती जपणं आणि पुढे चालवणं वारसा, ही सुद्धा कामं करतात. ह्या महिला आपल्या संवादिनी ग्रुपच्या वृद्धाश्रमात पण श्रीसुक्त केलं होतं, विष्णू सहस्त्रनाम पठण केलं होतं. तर त्यामुळे माझी ओळख शीलाताई तिखेंमुळेच झाली, की ज्या माझ्या आई समान आहे, म्हणजे माझ्या आईच आहेत. तर अशा प्रकारे ह्यांनी श्रीसुक्त पठण शोभाताई औंधकर आणि डॉक्टर दत्तात्रय सर औंधकर यांच्या घरामध्ये केलं. आणि श्रीसुक्त केल्याचे फायदे प्रत्येक व्यक्तीला तर माहीतच आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, नकारात्मक विचार कमी होऊन आनंदी आणि प्रसन्न वातावरण तयार होतं, समृद्धी आणि भरभराटीची भावना वाढते, माता लक्ष्मीची कृपा लाभावी, आर्थिक स्थैर्य मिळावे आणि घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी श्रीसुक्ताचे पठण नेहमी घरी करणं चांगलं असतं. तर आपणही श्रीसुक्त करू शकतो. असं काही नाही की महिलाच पाहिजे, महिलांचा ग्रुपच पाहिजे. तर घरामध्ये शांती समाधान येण्यासाठी मी वृद्धाश्रमात सुद्धा करते, किंवा जिथे बेगर बांधवांचं आहे तिथे सुद्धा करते. पण ग्रुपने केल्याने खरोखर ह्या महिलांचे जे मनन किंवा जी मनापासून इच्छा असते ती नक्कीच व्यक्त होते. तर त्यामुळे यावेळेस आज म्हणजे औंधकर ताईंच्या घरी हे श्रीसुक्त केलं होतं. त्याचप्रमाणे आज शीलाताईंनी खास मला इन्व्हाइट केलं होतं, माझी मुलगी म्हणून तू ये, मला तुला वाण द्यायचं आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी तिथे खरंच पोहोचले आणि शीलाताई तिखे यांनी मला खरोखर एक सुंदर असं वाण आणून ठेवलं होतं. आणि जेव्हा श्रीसुक्त आणि देवीचा अभिषेक जेव्हा चालू होता, ते सगळं संपल्यानंतर, कारण शोभाताई तिथे अभिषेकासाठी बसल्या होत्या आणि खूप साऱ्या आरती झाल्या अभिषेकनंतर, श्रीसुक्त संपल्यानंतर सगळ्या देवीची आरती. त्यांचा एक छान ग्रुप असल्यामुळे त्यांनी कोणती गाणी कुठे म्हणायची, कशी म्हणायची, तर अशा प्रकारे सगळी देवाची गाणी आज त्यांनी म्हटली. देवीचं असू दे, भोलेनाथ शंकराचं असू दे, गणपती बाप्पाचं असू दे, अशी सुंदर अशी गाणी गायली. अशा प्रकारे श्रीसुक्त झाल्यानंतर वाण देण्याचा कार्यक्रम चालू केला, जो शीलाताई तिखेंनी स्वतःची, आज त्यांचा एक बिझनेस आहे की कापडी पिशव्या, कापडी बॅग, कापडी पर्सेस ह्या त्या स्वतः करतात. ज्या बॅग तुम्ही बघत आहात ना, त्यांनी त्या स्वतः स्टिच केलेल्या आहे आणि तिथे महिलांकडनं ह्या बॅग्स बनवून घेतल्या जातात. इतकं सुंदर प्रकारे बॅग, बटवे ह्या सगळ्या प्रकारे केलं जातं. आणि जसं बोलल्या होत्या तसं मला त्यांनी वाणसुद्धा दिला. आणि शोभाताईंच्या ज्या मुली भाची ज्या आल्या, तर त्यांनाही वाण देण्याचं आज भाग्य आम्हा सर्वांना लाभलं. आणि जेवण त्यांच्या ज्या बिझनेस वुमेन्स आहेत त्यांच्यापैकीच एका ताईंना ऑर्डर दिली होती. जेवण खूप टेस्टी आणि सुंदर होतं, म्हणून मी खास त्याचे काही व्हिडिओ काढून घेतले, अगदी कोशिंबीर, चटणी वगैरे अशा प्रकारे. आणि माझ्यासोबत आले होते आपले दीक्षित काकांना गुरुवार होता, उपवास होता, तरीसुद्धा त्यांनी तिथे सोडला, कारण चांगलं असतं अशा ठिकाणी उपवास सोडणं. त्यानंतर शोभाताईंना ऑप्शन केलं, कारण शीलाताई आणि शोभाताई आणि औंधकर डॉक्टर हे तिघं बालमित्र आहेत आणि अजूनही त्यांनी मैत्री अशी घट्ट धरून ठेवली आहे. याचा मला खूप आनंद वाटला आणि कौतुकसुद्धा वाटलं. आणि एकत्र वाढदिवस उद्या साजरी होणार आहे, म्हणजे 13 तारखेला, पण आजच ऑप्शन केलं. तर अशा प्रकारे मस्त माझा दिवस गेला, आनंदात गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया.